मित्रांनो, आपल्या देशामध्ये बऱ्याच अशा योजना आहेत. त्यामध्ये काही योजना केंद्र सरकारच्या आहेत, काही योजना राज्य सरकारच्या आहेत आणि या योजना वरचेवर वाढत चाललेल्या आहेत. प्रत्येक योजनेसाठी एक वेगळं कार्ड असतं आणि त्या कार्ड आधारे ती योजना राबवली जाते. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या देशामध्ये कुठल्या योजना आहेत आणि त्या योजनेचं कार्ड आपल्याकडे का असायला हवं. नमस्कार मित्रांनो. चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर तुमच्या कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा. मित्रांनो, आपल्या भारतामध्ये ज्या वेगवेगळ्या स्कीम आहेत त्या स्कीमसाठी वेगवेगळी कार्ड वापरात आणली जातात. ती कार्ड शासनामार्फत जनतेला दिली जातात. मग ते सेंट्रल गव्हर्नमेंटचे असोत किंवा स्टेट गव्हर्नमेंटचे असोत. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही वेगळ्या स्कीम आहेत, स्टेट गव्हर्नमेंटच्या काही वेगळ्या स्कीम आहेत. स्टेट गव्हर्नमेंटच्या स्कीम वेगवेगळ्या राज्यानुसार वेगवेगळ्या आहेत. त्याप्रमाणे आपण महाराष्ट्रात राहतो. महाराष्ट्र सरकारनेही काही स्कीम बनवलेल्या आहेत की ज्यामुळे आपल्याला त्या योजनेचा लाभ घेता येतो आणि तो लाभ घेत असताना आपल्याला अत्यावश्यक ज्या गोष्टी असतात त्यामध्ये त्या योजनेचं जे कार्ड असतं ते कार्ड आपल्याला आपल्या नावानं काढून घेणं महत्त्वाचं असतं. तर अशी कुठली कार्ड आहेत की ज्या योजनेमुळं आपल्याला त्या कार्डचा उपयोग त्या योजनेचा आपल्याला फायदा करून घेता येईल. तर त्यामध्ये पहिले जे कार्ड आहे ते म्हणजे फार्मर आय डी कार्ड. मित्रांनो, सेंट्रल गव्हर्नमेंटनं फार्मर आय डी कार्ड योजना अंमलात आणलेली आहे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला या फार्मर आय डी कार्डचा उपयोग होणार आहे. मित्रांनो, हे फार्मर आय डी कार्ड काढल्यानंतर तुम्हाला शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या वेगवेगळ्या योजना, शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, शेतकऱ्यांच्या सातबाऱ्याचा गट नंबर, त्याचबरोबर तुमच्या पिकामुळे काही नुकसान झालेलं आहे का किंवा काही पंचनामे झालेले आहेत का किंवा पंचनामे करायचे असतील, वेगवेगळ्या योजना आपल्याला घ्यायच्या असतील, त्यामध्ये केंद्र सरकारच्या योजना असतील, राज्य सरकारच्या योजना असतील, अशा सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला फार्मर आय डी कार्ड महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर आपण पीक विमा भरत असतो. पीक विमा भरत असतानाही त्याचा आपल्याला फायदा होणार आहे. त्याचबरोबर आपल्याकडे किती जनावरं आहेत, दुभती जनावरं किती आहेत किंवा इतर जनावरं किती आहेत याविषयीची माहिती आपल्याला फार्मर आय डी कार्डमधून आपल्याला सेव्ह करता येणार आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला गरज असेल त्यावेळेस शेतकऱ्यांविषयी जी आवश्यक माहिती असते ती सर्व माहिती या फार्मर आय डी कार्डमध्ये भरली जाणार आहे. त्यामुळं आपण आपलं जे फार्मर आय डी कार्ड आहे ते फार्मर आय डी कार्ड काढून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. मित्रांनो, याविषयी आपला चॅनलवर जी प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये फार्मर आय डी कार्डचा व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे. यानंतर दुसरं जे कार्ड आहे ते आयुष्यमान भारत कार्ड. मित्रांनो, या आयुष्यमान भारत कार्डचा उपयोग म्हणजे आपल्याला आपल्या घरामध्ये एखादा जर पेशंट दवाखान्यामध्ये ॲडमिट असेल तर त्याला महात्मा फुले जन आरोग्य योजना, त्याचबरोबर इतरही आरोग्यविषयक ज्या योजना आहेत त्या योजनेचा फायदा घेता येतो. यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही योजना आहेत, स्टेट गव्हर्नमेंटच्या काही योजना आहेत. त्याचबरोबर स्टेट गव्हर्नमेंटने काही दवाखाने या योजनेसाठी लिस्ट केले आहेत. त्या दवाखान्यामध्ये जाऊन आपण 5 लाख रुपयापर्यंतचा जो आरोग्यविषयक आपला जो खर्च आहे तो खर्च या योजनेमार्फत आपल्याला मिळवता येतो आणि आपले जे आजार आहेत ते आजार आपल्याला विनाखर्च त्याच्यामध्ये आपल्याला ट्रीटमेंट घेता येते. अशा फायद्यासाठी हे आयुष्यमान कार्ड अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे आयुष्यमान कार्ड आपल्याकडे असणं अतिशय गरजेचं आहे. यानं तिसरं जे कार्ड आहे ते म्हणजे अपार कार्ड. अपार कार्ड म्हणजे काय, तर आपल्या घरातील जी मुलं आहेत ती मुलं ज्या शाळेत शिकतात त्या मुलाची शाळेबद्दलची माहिती, त्याला प्रत्येक वर्षी मिळालेले गुण किंवा तो कुठल्या शाळेतून कुठल्या शाळेमध्ये ट्रान्सफर झालेला आहे, तो कुठल्या शाळेमध्ये कोणत्या वर्षामध्ये होता, त्याचबरोबर त्याची इतरही अभ्यासविषयक माहिती, त्याची इतरही शाळेबद्दलची महत्त्वाची माहिती अपार आय डी कार्डमधून मिळणार आहे. त्यामुळं आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा मुलांचे जो डाटा आहे शिक्षणाचा तो डाटा सेव्ह करण्यासाठी आपण ते अपार कार्ड काढून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. CSC सेंटरवाल्याकडून हे कार्ड काढून घेऊ शकता. यानंतरच कार्ड आहे जॉब कार्ड. मित्रांनो, जॉब कार्डाचा फायदा हा जे मजूर लोक असतात त्या मजूर लोकांना याचा फायदा होत असतो. कारण जॉब कार्ड हे ग्रामपंचायत मार्फत दिलं जातं. त्यासाठी एक सेपरेट सेवक ग्रामपंचायत मार्फत नेमलेला असतो. गावामध्ये ज्या वेगवेगळ्या योजना असतात ज्यामध्ये मनरेगा असेल किंवा अशा प्रकारच्या ज्या काही योजना आहेत अशा योजनेखाली सेंट्रल गव्हर्नमेंटची जी कामं चालू आहेत, स्टेट गव्हर्नमेंटची जी काही कामं चालू आहेत त्या कामाचं वेतन मिळवण्यासाठी हे जॉब कार्ड अतिशय महत्त्वाचं असतं. म्हणजे जे लोक ग्रामीण भागात राहतात आणि मजुरी करतात अशा लोकांसाठी हे जॉब कार्ड अतिशय महत्त्वाचं आहे. जॉब कार्ड जर नसेल तर तुम्हाला
कुठल्याही प्रकारचा जॉब किंवा जे मजुरी असते ती मजुरी करता येत नाही. त्यामुळं ज्यांना गरज आहे अशांनी जॉब कार्ड काढून घेणं महत्त्वाचं आहे. त्याचा फायदा त्यांना ग्रामीण भागातल्या जे वेगवेगळी कामं आहेत ती कामं करण्यासाठी हे जॉब कार्ड अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाचं कार्ड असं आहे. ह्याच्यानंतरच कार्ड आहे मित्रांनो आभा कार्ड. आभा कार्ड म्हणजे काय? या आभा कार्डमध्ये आताच मी सांगितलं अपार कार्ड, त्या अपार कार्ड प्रमाणेच तुमचे जे आरोग्य आहे त्या आरोग्याबद्दलची संपूर्ण माहिती या आभा कार्डमध्ये असते आणि आभा कार्डमध्ये पाठीमागे तुम्हाला जो काही आजार झालेला असेल त्याच्याबद्दलची तुम्ही जी काही ट्रीटमेंट घेतली असेल त्याबद्दलची माहिती या आभा कार्डमध्ये असते. त्यामुळे आभा कार्डमध्ये आपल्या आरोग्याची पूर्ण माहिती मिळण्यासाठी हे आभा कार्ड आपल्याकडे असणं अतिशय महत्त्वाचं आहे. यानंतरचं कार्ड आहे श्रमयोगी मानधन योजना कार्ड. आता हे श्रमयोगी मानधन योजना कार्ड म्हणजे काय? तर ज्यांचं वय 18 ते 40 वर्ष आहे अशा लोकांना हे श्रमयोगी मानधन योजना कार्ड काढता येतं आणि हे कार्ड काढल्यानंतर तुमच्या अकाउंटवरून तुम्ही ज्याप्रमाणे स्कीम तुम्हाला घ्यायची आहे त्याबद्दल या कार्डमधून तुमचे पैसे शासनाकडे जमा होतात आणि हे जमा झालेले पैसे तुमचं वय ज्यावेळेस 60 वर्ष होईल त्यावेळेस तुम्हाला ते पेन्शनच्या रूपात मासिक 3,000 पेन्शन याप्रमाणे तुम्हाला देण्यात येतात. त्यामुळं हे श्रमयोगी मानधन योजना जी आहे ती योजना पेन्शन मिळण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे आणि 60 वर्षानंतर याचा आपल्याला रेग्युलरली फायदा होत असतो. मित्रांनो, या योजनेमध्ये भाग घ्यायचा असेल तर तुमचं वय 18 वर्षापेक्षा जास्त आणि 40 वर्षापर्यंत जर असेल तर तुम्हाला हे श्रमयोगी मानधन योजनेचं कार्ड तुम्हाला काढणं महत्त्वाचं आहे. मित्रांनो, यानंतरच कार्ड आहे रेशन कार्ड. मित्रांनो, आपण पाहिलं असेल की आपल्याकडं रेशन कार्ड म्हणजे जे पुस्तक असतं रेशनचं, ते रेशनचं पुस्तक आता इथे जमा होत आहे आणि त्याची जागा आता हे डिजिटल रेशन कार्ड घेत आहे. या डिजिटल रेशन कार्डमध्ये तुम्ही ज्याप्रमाणे रेशन कार्डमध्ये तुमच्या कुटुंबाची पूर्ण माहिती होती, कुटुंबामध्ये किती लोक आहेत, त्यांचं वय काय आणि त्यांना कुठल्या प्रकारचं अन्नधान्य मिळतं याबद्दलची माहिती त्या रेशन कार्डमध्ये नमूद केलेली असायची. त्याप्रमाणेच आता यापुढं आपल्याला डिजिटल रेशन कार्ड मिळणार आहे आणि डिजिटल रेशन कार्ड आपण ऑनलाईन जाऊन काढू शकतो. हे जे डिजिटल रेशन कार्ड आहे ह्या डिजिटल रेशन कार्डचा उपयोग आपलं जे पूर्वीचं पुस्तक होतं रेशन कार्डचं त्या रेशन कार्डच्या पुस्तकाप्रमाणेच या डिजिटल रेशन कार्डचाही आपल्याला फायदा होणार आहे. यानंतरचं कार्ड आहे मित्रांनो ई श्रम कार्ड. ई श्रम कार्ड म्हणजे काय? या ई श्रम कार्डमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या ज्या काही योजना आहेत, नवीन येणाऱ्या ज्या योजना आहेत त्या नवीन योजना या ई श्रम कार्डमध्ये बघायला आपल्याला मिळतील. आता हे ई श्रम कार्ड कशासाठी असतं? तर ई श्रम कार्ड म्हणजे एखाद्याचा जर ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये त्याचा मृत्यू झाला किंवा अपंगत्व आलं एखाद्याला, तर या ई श्रम कार्ड आधारे आपल्याला त्यामध्ये 2 लाख रुपयाचा फायदा घेता येतो. शासन आपल्याला या ई श्रम कार्ड जर आपल्याकडे असेल तर आपल्याला 2 लाख रुपये रक्कम एक नुकसान भरपाई रक्कम म्हणून देतं. बऱ्याच वेळा असं होतं की आपण प्रवास करत असताना ॲक्सिडेंट होतो, मोठ्या जखमा होतात किंवा काही वेळेस कायमस्वरूपी अपंगत्व येऊ शकतं. अशा लोकांसाठी हे ई श्रम कार्ड बनवण्यात आलेले आहे आणि ई श्रम कार्डमुळं आपल्याला ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ॲक्सिडेंटबद्दलच्या योजना असतील किंवा ॲक्सिडेंट झाल्यानंतर आपल्याला जे फायदे मिळवायचे आहेत ते फायदे मिळवण्यासाठी ई श्रम कार्ड महत्त्वाचं आहे. यानंतरचं महत्त्वाचं कार्ड आहे किसान क्रेडिट कार्ड. मित्रांनो, किसान क्रेडिट कार्ड म्हणजे नॅशनलाइज ज्या बँका असतात त्या नॅशनलाइज बँकेमधूनच हे कार्ड मिळवता येतं आणि हे कार्ड मिळाल्यानंतर तुम्हाला अत्यंत कमी व्याजावर बँकेकडून लोन मिळतं किंवा बरेच लोन असे आहेत की ते बिनव्याजी स्वरूपाचे लोन असतं आणि ते लोन हे ज्यांच्याकडे किसान क्रेडिट कार्ड आहे त्यांना सहजासहजी मिळतं. ते किसान कार्ड घ्यायचं कुठून? तर आपल्याला किसान कार्ड घेण्यासाठी आपलं खातं नॅशनलाइज बँकेत असणं आवश्यक असतं आणि ज्या नॅशनलाइज बँकेमध्ये तुमचं अकाउंट आहे त्या बँकेमधूनच तुम्हाला हे किसान क्रेडिट कार्ड मिळतं. तर किसान कार्ड मिळण्यासाठी आपल्याला बँकेमध्ये अर्ज करावा लागेल. यानंतरचं कार्ड आहे इलेक्शन कार्ड. मित्रांनो, आपल्या देशामध्ये सतत इलेक्शन लागलेले असतात. लोकसभेचे इलेक्शन असेल, विधानसभेचे इलेक्शन, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, त्याचबरोबर यामध्ये बऱ्याच वेळा पोट इलेक्शनही लागली जातात. म्हणजे एखाद्या निवडून आलेल्या सदस्याचा मृत्यू झाला, मग तो खासदार असेल, आमदार असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल, ग्रामपंचायत सदस्य असेल, तर त्यांचा मृत्यू झाल्यानंतर
पुन्हा इलेक्शन घेतलं जातं आणि ह्या इलेक्शन कार्डचा उपयोग ते राष्ट्रीयत्वाचा एक पुरावा म्हणून त्याचा उपयोग करता येतो. त्याचबरोबर तुम्ही इलेक्शनमध्ये मतदान करण्यासाठी याचा उपयोग करू शकता. त्याचबरोबर रहिवासी प्रमाणपत्र काढण्यासाठी किंवा आपण कुठले रहिवासी आहोत याविषयीची माहिती घेण्यासाठीही हे इलेक्शन कार्ड आपल्याला महत्त्वाचं असतं. ह्याच्यानंतर पॅन कार्ड. मित्रांनो, पॅन कार्ड हे अतिशय महत्त्वाचं असं एक कार्ड आहे ज्यामध्ये आपल्याला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मार्फत हे पॅन कार्ड दिलं जातं. त्या पॅन कार्ड आधारे आपले जे इन्कम टॅक्सचे व्यवहार असतात किंवा बँकिंगचे व्यवहार असतात ते व्यवहार करण्यासाठी आपल्याला हे पॅन कार्ड लागत असतं. बऱ्याच ठिकाणी आता म्हणजे आपण ज्यावेळेस एखादी जमीन खरेदी करतो, प्लॉट खरेदी करतो किंवा एखादा फ्लॅट खरेदी करतो त्यावेळेस ही पॅन कार्ड अतिशय गरजेचं असतं. त्याचबरोबर तुम्ही एखादं लोन काढत असाल, तुमचं सिबिल चेक करायचं असेल तर त्यावेळेस ही पॅन कार्ड अतिशय महत्त्वाचं कार्ड आहे. त्यामुळं आपले व्यवहार करण्यासाठी किंवा आपल्याला लोन घेण्यासाठी हे पॅन कार्ड अतिशय महत्त्वाचं कार्ड आहे. त्यामुळं ज्यांच्याकडे पॅन कार्ड नसेल त्यांनी पॅन कार्ड काढून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. ह्याच्यानंतरचं कार्ड आहे आधार कार्ड. मित्रांनो, आधार कार्ड म्हणजे आपल्या लाईफचा एक अतिशय महत्त्वाचा पार्ट बनलेलं कार्ड आहे. कारण प्रत्येक शासकीय योजनेमध्ये किंवा बँकिंग सेक्टरमध्ये तुम्ही खरेदी विक्री करत असाल त्या ठिकाणी किंवा बसने प्रवास करत असाल त्या ठिकाणी, तुम्ही एखाद्या वेळेस कुठं मुक्कामाला गेला असाल लॉजिंगच्या ठिकाणी, आपल्याला आधार कार्ड द्यावं लागतं किंवा दाखवावं लागतं. हे आधार कार्डशिवाय कुठलीही गोष्ट आता शक्य होत नाही. कारण आधार कार्ड आधारे आपले जे वेगवेगळे अकाउंट असतात बँकेचे ते लिंक केलेले असतात. आपली सर्व माहिती ही आधार कार्डद्वारेच काढली जाते. त्यामुळं आपल्याकडं आधार कार्ड असणं आणि ते असलं तर ते अपडेट करणं तेही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्याकडं आधार कार्ड जरूर असावं आणि ते आधार कार्ड काढण्यासाठी आपण जर काढलेलं नसेल तर ते आधार कार्ड अवश्य काढा. कारण तो एक आपल्या लाईफचा एक महत्त्वाचा पार्ट बनलेला आहे. ह्याच्यानंतरच कार्ड आहे ड्रायव्हिंग लायसन्स. मित्रांनो, आता आपण पाहतोय की प्रत्येकाच्या घरामध्ये 3-3, 4-4 वाहनं असतात. मग ती मोटरसायकल असेल, 4 व्हीलर असेल किंवा काही जणांकडे वाहनं जरी नसली तरी त्यांना ड्रायव्हिंग करावी लागते आणि ड्रायव्हिंग करत असताना आपल्याकडं ड्रायव्हिंग लायसन्स असणं महत्त्वाचं आहे. कारण ड्रायव्हिंग लायसन्स असल्याशिवाय आपण एखादं वाहन चालवू शकत नाही किंवा एखादी गाडी चालवू शकत नाही. त्याचबरोबर याचा फायदा आपल्याला वेगवेगळ्या योजनांमध्ये प्रूफ म्हणून त्याचा फायदा मिळत असतो. त्याचबरोबर जे इंटरनॅशनल आपण कोण प्रवास करत असाल त्याच्यासाठीही ड्रायव्हिंग लायसन्स महत्त्वाचं ठरतं. त्याचबरोबर तुमचा पासपोर्ट काढण्यासाठी किंवा वेगवेगळ्या योजनेमध्ये आधार कार्ड आपल्याकडे नसेल किंवा पॅन कार्ड नसेल तर या ड्रायव्हिंग लायसन्सचा उपयोग होतो. आणि ड्रायव्हिंग लायसन्स आपल्याला मतदान करतानाही त्याचा एक पुरावा म्हणून आपण ड्रायव्हिंग लायसन्स दाखवून मतदान करू शकतो. त्यामुळं मित्रांनो, ही अशी वेगवेगळी जी कार्ड आहेत ही कार्ड आपल्याकडं असणं अतिशय महत्त्वाचं असतं. आणि ह्या कार्डशिवाय आपल्याला त्या ज्या योजना आहेत त्या योजना आपल्याला मिळत नाहीत. त्या योजनेचा फायदा आपल्याला घेता येत नाही. मित्रांनो, यापेक्षाही आणखी अशी बरीच कार्ड आहेत की ज्या योगे आपल्याला वेगवेगळ्या योजना माहीत होतात. शासनाची जे योजना आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचतात. त्यामुळं ह्या कार्डशिवाय आणखी इतर काही कार्ड असतील तर त्याविषयी मी वेगवेगळे व्हिडिओ बनवत आहे. तुम्हालाही या कार्डविषयी काय माहिती असेल तर तुम्ही अवश्य कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा. मित्रांनो, चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.